वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि रिपोर्टिंगवरनं दिसतंय. बघा, नैतिकता ही प्रत्येकाची वेगळी असते आणि आतापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकतेमुळे दिले. मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एक नैतिकता असते माणसाची की प्रत्येकाची भाषणाची एक स्टाईल असेल. एका लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार आहे. पण मला गंमत एकाच गोष्टीची वाटते की एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालंय तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच होते. त्यामुळे आय एम फ्लॅटर्ड की एवढं यश त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे. आणि विचार आणि एक गोष्ट, शरद पवार आणि उद्धवजींवर हा देशाचे गृहमंत्री आहेत आणि आज महाराष्ट्रात गेले 32 दिवस रोज एक बातमी प्रचंड महाराष्ट्राला अस्वस्थ करते. ती म्हणजे बीड आणि परभणीमध्ये झालेल्या हत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टीका करावी, पण त्याचबरोबर जर ह्या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी जर फक्त 2 शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबाबद्दल बोलले असते तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने ज्यांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना एवढं मोठं मॅन्डेट आणि यश दिलं आणि या लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय त्याला थोडासा आधार मिळाला असता. परिवारवादी राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली असे अजित पवार पण परिवारवादच आहेत ना. ते असंही म्हणाले की शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना, राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी. लोकतंत्र आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पवार साहेब कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाहीत आणि कधी केली नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामुळे अतिथी देवो भव, त्यांनी जरूर महाराष्ट्रात यावं, पवार ठाकरेंवर टीका करावी, कारण का शेवटी हेडलाईन ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच बनते ना. तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले, हे त्या सगळ्या भाषणामध्ये फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याच विरोधातले बोलले. बाकीच्या भाषणाबद्दल तुम्ही मला काहीच नाही विचारलं. आणि दुःख एकाच गोष्टीचं आहे, दुःख म्हणजे दुःख नाही पण अस्वस्थता एवढी होते, कारण का एवढं मोठं मॅन्डेट दिलं आणि जर या दोघा नेत्यांना इतकं अपयश असेल, त्यांना जर वाटत असेल तर मग भाषणात ह्या 2 मुद्द्यांच्या ऐवजी त्यांनी बीड आणि परभणीमधल्या घटनांबद्दल जर ते बोलले असते किंवा संतोष देशमुखची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आणि तिथली परिस्थितीबद्दल जर ते 2 शब्द बोलले असते तर महाराष्ट्राला खरंच थोडासा समाधान आणि आधार वाटलं असतं, कारण का ते देशाचे गृहमंत्री. मसाजोगचे आज गावाची बैठक झाली त्यामुळे ते असा निर्णय झाला की आता संतोष देशमुख कुटुंब आहे ते टावरवर जाऊन आंदोलन करणारे, समाधान नाही त्यांच्या तपासात. किती दुर्दैवी घटना आहे बघा की 32 दिवसानंतर त्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. मी स्वतः ह्याच्याबद्दल अनेक वेळा बोललेले आहे की मोका तुम्ही जरूर लावला, पण तो वाल्मिक कराडांवर का नाही लावला? वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस आलेली आहे, त्याच्यावर काय ऍक्शन घेतलेली नाही. आणि बजरंग अप्पा सोनवणे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड त्याच्या आणि आमचे सगळेच त्या भागातले सहकारी, त्याच्यानंतर सुरेश धस, त्याच्यानंतर त्या मुंदडाताई, असे किती आमचे बीडचे आमदार, ह्या सगळं म्हणजे बीडचे आमदार, बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे आहेत, ह्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर 302 कलम लावावा. ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे. ते का केलं जात नाही? असं काय दडपण या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ऍक्शन होते आणि वाल्मिक कराडांवर होत नाही? आणि ईडीची जेव्हा जेव्हा नोटीस आली, ती नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली, नवाब मलिकांना आली, संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख, भुजबळ साहेब या सगळ्यांना जेव्हा ईडीच्या नोटीसेस आल्या, त्यांना अटक झाली, त्यांना बोलवण्यात आलं,
सगळी प्रक्रिया झाली. मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते, त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते, त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो, हत्येचा आरोप होतो, असे एवढे आरोप होतात, तेव्हा मग वाल्मिक कराडांना काय ह्या कुठलेच कलम लागू होत नाही, हे अस्वस्थ करणारीच गोष्ट नाही. आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाला जर 32-33 दिवसांनी अजूनही त्यांना न्याय मिळाला असं वाटत नाही, हे दिसतच आहे ना. म्हणजे हे सरकारचं अपयश. सरकारनी आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणते की या विषयात राजकारण आणू नका. पंकजा मुंडे काल संभाजीनगर दौऱ्यावर होत्या. त्या या मत्स्यजोगच्या प्रकरणावर म्हणाले की सुरेश धस यांनी याचं राजकारण केलं, हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळता आलं असतं, मात्र त्यांनी या प्रकरणाचा वापर करून बीड बदनाम केलं. अगदी पंकजाताई म्हणतात ती गोष्ट खरी आहे की माझंही मत आहे की आपण कोणीच, म्हणजे मीही स्वतः याच्यात कधीही राजकारण आणू नये. आम्ही कधी आणलं नाही आणि आणणारही नाही. आणि सगळ्याच पक्षाचे लोक, आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचंय की तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे, आणि अर्थातच त्या बीडमधून येतात, त्यांना अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे ही. पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचंय, ही बीडची बदनामी नाहीये किंवा आम्ही बीडवर टीका करत नाहीच. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतोय. वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि रिपोर्टिंगवरनं दिसतंय. आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत नाहीये, ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणतायत, ही गोष्ट बजरंग अप्पा सोनवणे म्हणतायत, ही गोष्ट सुरेश धस म्हणतायत, ही गोष्ट मुंदडाताई म्हणतायत, ही गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणतायत. किती लोक तुम्हाला सांगू, अंजलीताई दमानिया ही म्हणतायत. त्या तर मुंबईवरनं जाऊन तिकडे बीडमध्ये 4 दिवस राहून त्या लढतायत. त्याच्यामुळे मला नाही, किंवा तुम्ही सगळे या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असतील, मीडियानी गेले 32-33 दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली आहे, मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणताय. आणि जर या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते किंवा करतात, हे बघा, नैतिकता ही प्रत्येकाची वेगळी असते. आणि आतापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकतेमुळे दिले. मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एक नैतिकता असते माणसाची की नाही, याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झाला पाहिजे. आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईस्तोवर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या जर क्लीन चिट मिळाली तर. त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे, बजरंग अप्पांची मागणी आहे, त्यात सगळ्या पक्षाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे त्याच्यात. आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले, तुम्ही बघितलं अशोकरावांनी तेव्हा राजीनामा दिलाच होता. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण सेवक आहोत लोकांचे. सत्ता काय असते, सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची. तर त्या सेवेमध्ये जर खून, अत्याचार, महिलांवर होणारे अत्याचार, अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे तुम्ही मला सांगा. मग ती सेवा कुठे गेली, काय झालं? आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात, मी प्रधान सेवक आहे, आपल्याला आठवत असेल. आज त्यांच्याच मंत्रिमंडळात तर मित्रपक्षात ते आहेत ना. देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात, मग त्यांच्या टीम मधले लोक हत्या, एक्स्टॉर्शन, अवैध धंदे, दारू, अशा सगळ्या गोष्टी करतात. हे खरंच नैतिकतेत कुणाच्या बसतं? तुम्ही नैतिकता म्हणताय, मात्र धनंजय मुंडे सिस्टीम मधून बाहेर पडल्यानंतर आणखी प्रकरण अंगलट येतील, त्यामुळे ते राजीनामा देत नाही असं तुम्हाला वाटतं? आता बघा, तुमच्या प्रश्नात तुम्हाला हा प्रश्न विचारायचाच इच्छा होते, याचा अर्थ माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीतरी लोकली माहिती आहे, असं शक्यता नाकारता येत नाही.